नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज मी तुम्हाला पापमोचनी एकादशीबद्दल अशी महत्त्वाची काही माहिती सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहीत असते. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. म्हणजेच त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगते. जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा नसेल तर आत्ताच बंद करा. हो, आत्ताच बंद करा, म्हणजे तुम्ही दुसरा व्हिडिओ कोणाचाही पाहू शकता. दुसरा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तेही पाहू शकता. कारण तुम्ही जरी आजची माहिती अर्धवट ऐकली तर तुम्हाला या पापमोचनी एकादशीचे पुण्य लाभणार नाही. म्हणजेच ही माहिती अर्धवट ऐकली तर तिचा खरा अर्थ तुम्हाला समजणार नाही. आणि पापमोचनी एकादशीबद्दल, या पवित्र दिवसाबद्दल काही गोष्टी समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून ज्यांना या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात हे खरोखर जाणून घ्यायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूर्णची पूर्ण चुका त्या कोणत्या आहेत ते तुम्हाला टाळणं खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी म्हणजेच रविवारी, पापमोचनी एकादशीच्या दिवशी. मंडळी, चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. पापमोचनी एकादशी हा दिवस भगवान विष्णूला अर्पण केलेला दिवस मानला जातो. या दिवशी केलेले उपवास, जप, तप आणि दान यामुळे मनुष्याच्या आयुष्यातील अनेक पापांचे क्षालन होते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. पण अनेक वेळा असे होते की आपण श्रद्धेने व्रत करतो, पूजा करतो, उपवास करतो, पण नकळत काही अशा चुका करतो ज्यामुळे त्या व्रताचे पूर्ण पुण्य मिळत नाही. सर्वात मोठी चूक म्हणजे या दिवशी उशिरा उठणे किंवा उशिरा आंघोळ करणे. लवकर उठून सुद्धा बाकीची कामं करून उशिरा आंघोळ करणे आणि उशिरा पूजेला बसणे ही खूप मोठी चूक आहे. एकादशीच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात उठणे अत्यंत शुभ मानले जाते. हो, सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण केल्याने दिवसाची सुरुवात पवित्र होते. पण काही लोक उशिरा उठतात आणि घाईघाईत पूजा करतात, जे योग्य मानले जात नाही. म्हणून लवकर उठून भगवान विष्णूचे स्मरण केल्याने आपल्याला या दिवसाचे पुण्य प्राप्त होते. म्हणजेच पापमोचनी एकादशीच्या दिवशी जर आपण विष्णुदेवाचे स्मरण केले, भक्तिभावाने त्यांची पूजा केली तर आपल्याला या पवित्र दिवसाची पुण्य लाभते. मंडळी, तुम्ही म्हणताल की विष्णुदेवाची आपण रोजच पूजा करतो, जशी रोज आपण पूजा करतो तशीच पूजा आज पण करायची का? तर नाही, त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडे आणखी थोडी पूजा करणे. म्हणजेच विष्णू सहस्रनाम वाचा किंवा विष्णू सहस्रनाम नक्की ऐका. मंडळी, पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची भक्ती करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम ऐकावे किंवा पठण करावे. विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने विष्णू सहस्रनाम ऐकतो किंवा जप करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात. विष्णू सहस्रनाम ऐकल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी येते असे मानले जाते. म्हणून पापमोचनी एकादशीच्या पवित्र दिवशी काही वेळ काढून भगवान विष्णूचे नामस्मरण करा आणि विष्णू सहस्रनाम नक्की ऐका. जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम ऐकायचं असेल तर कमेंट करा किंवा यूट्यूबवरती अवेलेबल आहे, तुम्ही तिथे सुद्धा ऐकू शकता. चला तर वळूया आपल्या दुसऱ्या चुकीकडे. म्हणजेच कोणती दुसरी चूक आहे जी आपण या दिवशी टाळावी, जी आपण पापमोचनी एकादशीच्या दिवशी करणे टाळावी. ती चूक म्हणजे देवघर स्वच्छ न ठेवणे. देवघर पूजा करण्यापूर्वी देवघर स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक असते आणि स्वच्छता हीच भक्तीची पहिली पायरी मानली जाते. जर देवघर अस्वच्छ असेल आणि आपण पूजा केली तर त्या पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही असे मानले जाते. तर मंडळी, कधी पण लक्षात ठेवायचं, पूजा करायच्या अगोदर सर्व सामग्री एका जागेवर गोळा करून जितकी पूजेला लागती तीच जवळ ठेवायची. बाकीची सामग्री जिथे तिची जागा आहे
चांगल्या जागी तिच्या जागी ठेवून द्यायची. आणि कधी पण पूजा करण्या अगोदर देवघर स्वच्छ करणे, पुसून घेणे, देवघरावरती अशा वस्तू न ठेवणे ज्या देवाच्या रिलेटेड नाही आहेत. म्हणजे आपण देवघरावरती काहीही ठेवतो, कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही, पण या गोष्टी ही अस्वच्छ दिसतात. म्हणून देवघराच्या आसपास रांगोळी वगैरे काढण्याच्या अगोदर देवघर पुसून घेऊन देवघराच्या जवळची जागा स्वच्छ करावी आणि मगच पूजा करावी. असं केल्याने आपल्याला त्या पूजेचे पुण्य प्राप्त होते. मंडळी, तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीबद्दलची चूक. भगवान विष्णूला तुळशी अतिशय प्रिय आहे, पण एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे टाळावे असे अनेक ठिकाणी सांगितले जाते. त्यामुळे पूजा करण्यासाठी तुळशीची पाने आधीच तयार ठेवणे योग्य मानले जाते. तर मंडळी, मी तसं म्हणलं होतं तुम्हाला की पूजा करायच्या अगोदर तुम्हाला पूजेसाठी जी काही सामग्री लागते ती अगोदरच तुम्ही अवेलेबल करून ठेवू शकता, म्हणजेच ती अगोदरच आणून ठेवू शकता. तर पूजे करायच्या अगोदर आदल्या दिवशी तुम्ही तुळशीचे पान ही वाहण्यासाठी देवासाठी म्हणजे विष्णू देवाला अर्पण करण्यासाठी अगोदरच घेऊन ठेवा. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे हे पाप मानले जाते, तर चुकीचे आहे तुळशीचे पान तोडणे. तर मंडळी, या दिवशी आपण नक्की टाळावे, तुळशीचे पान तोडू नये. चौथी चूक म्हणजे खोटे बोलणे किंवा वाद घालणे. एकादशी हा फक्त उपवास नाही, तर हा दिवस आहे मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. या दिवशी शक्यतो शांत राहावे, वाद टाळावे आणि कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नयेत. मंडळी, पाचवी चूक म्हणजे राग करणे. रागामुळे मन अस्थिर होते आणि भक्तीमध्ये एकाग्रता राहत नाही. त्यामुळे या दिवशी शक्यतो शांत राहण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा. तर मंडळी, सहावी गोष्ट म्हणजे अन्नाचा अपमान करणे. काही लोक उपवास करत असले तरी अन्न वाया घालवतात किंवा अन्नाबद्दल आदर ठेवत नाहीत. अन्नाला अन्नपूर्णा देवीचे रूप मानले गेले आहे, त्यामुळे अन्नाचा अपमान करणे टाळावे. सातवी मोठी चूक म्हणजे मांसाहार किंवा मद्यपान करणे. एकादशीच्या दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा असे सांगितले आहे. तर मंडळी, मांसाहार, मद्यपान आणि तामसिक गोष्टी या दिवशी टाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. मंडळी, आठवी चूक आहे ती म्हणजे दान न करणे, पापमोचनी. एकादशीच्या दिवशी एखाद्याने आपल्याला कोणतीही गोष्ट मागितली जी आपल्याकडे आहे आणि ती समोरची व्यक्ती खूप गरजू आहे, म्हणजेच तिला त्या गोष्टीची खूप आवश्यकता आहे, त्या व्यक्तीला त्या गोष्टीची खूप आवश्यकता आहे आणि आपण ती देणार नाही, तर ही चूक टाळणे खूप गरजेचे आहे. कारण शक्य असल्यास गरजू व्यक्तींना, गरजू लोकांना मदत करावी, अन्नदान करावे किंवा कोणत्याही स्वरूपात दान करावे. दान केल्याने पुण्य वाढते असे मानले जाते. पण समोरची व्यक्ती जर इतकी गरजू नाही, म्हणजेच आपल्याला ती गोष्ट नाही द्यायची आणि ती खूप आग्रह करते ती गोष्ट घेण्यासाठी, ती आपण विचारपूर्वकच द्यावी. असं नाही की द्यावीच, पण जर एखादी गरजू व्यक्ती आहे, खूप गरीब आहे, तिला त्या गोष्टीची गरज आहे आणि आपल्याला इतकी काही गरज नाही, तर आपण ती नक्कीच दान करावी. मंडळी, नववी चूक म्हणजे भगवान विष्णूची पूजा न करणे. काही लोक फक्त उपवास करतात पण देवाची पूजा करत नाहीत. या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण करणे, तुळशी अर्पण करणे किंवा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मंडळी, आपण कधी कधी उपवास करतो पण देवाची पूजा करत नाही. घरात खूप सारे लोक असतात, आपल्या फॅमिलीमध्ये, आपण परिवारामध्ये आपण पूजा करत नाही, पण घरातले मोठे लोक करतात. पण काही ठिकाणी देवाची पूजा होतच नाही, फक्त उपवास असतो. तर मंडळी, देवाची पूजा नक्की करावी. ॲटलिस्ट देवाची पूजा आपण त्याचे नामस्मरण करून ही करू शकतो. असं नाही की फक्त देवघरासमोर जाऊन बसून देवाची पूजा करणे, असंच नाही. पण आपण देवाचे नामस्मरण जर आपल्याला शक्य नसेल, तर जर आपण घरी असतो, आपल्याला शक्य आहे, तर
देवघरासमोर जाऊन देवाची पूजा करणे आवश्यक आहे. देवापाशी दिवा लावणे आवश्यक आहे. म्हणून मंडळी, ही नवी चूक नक्की लक्षात ठेवा आणि ही चूक करणं टाळा. भगवान विष्णूची पूजा न करणं ही खूप मोठी चूक आहे. तर शेवटची गोष्ट म्हणजे मंत्र जप टाळणे. तर मंडळी, आपल्याला एक छान असा मंत्र जप आहे जो मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वेळ झाली आहे तो मंत्र जप ऐकण्याची. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र भगवान विष्णूचा अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि भक्तीला आध्यात्मिक शक्ती मिळते असे मानले जाते. तर मंडळी, या 10 चुका करणं टाळावे. म्हणजेच पापमोचनी एकादशीच्या या चुका शक्यतो टाळा आणि श्रद्धेने भगवान विष्णूची भक्ती करा. असे केल्याने जीवनात शांती, सुख आणि समृद्धी येते असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. तर मंडळी, चला तर जाणून घेऊया योग्य असा उपाय जो आपण या दिवशी आनंदाने करू शकतो आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नेहमी असेल. तर मंडळी, चला तर जाणून घेऊया शेवटचा हा उपाय. तर मंडळी, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका, अर्धवट ऐकू नका. कारण तुम्ही हा पूर्ण ऐकला तर तुम्हाला याचे पूर्ण लाभ मिळतील. मंडळी, पापमोचनी एकादशी हा भगवान विष्णूला अर्पण केलेला अत्यंत पवित्र दिवस मानला गेला आहे. या दिवशी काही साधे पण श्रद्धेने केलेले उपाय मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. सर्वात पहिला उपाय म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करणे आणि भगवान विष्णूचे स्मरण करणे. स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून देवघरात दिवा लावावा. दिव्याचा प्रकाश म्हणजे अंधार दूर करून ज्ञान आणि सकारात्मकता आणण्याचे प्रतीक आहे. यानंतर भगवान विष्णू आणि किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुळशीचे पाने अर्पण करावीत. तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते. श्रद्धेने तुळशी अर्पण केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. तर मंडळी, यानंतर भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर आपण तुळशीची पाने अर्पण केल्यानंतर या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. उपवास म्हणजे फक्त अन्न न घेणे नाही, तर मन, वाणी, विचार शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणे होय. दिवसभर भगवान विष्णूचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे खूप प्रभावी मानले जाते. हा मंत्र भगवान विष्णूचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. श्रद्धेने हा मंत्र जपल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. या दिवशी विष्णू सहस्रनाम ऐकणे किंवा पठण करणे देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान विष्णूंचे 1000 नावे. त्याचे श्रवण केल्याने भक्ताला आध्यात्मिक शांती मिळते असे सांगितले जाते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. दान केल्याने पुण्य वाढते आणि भगवान विष्णूची कृपा मिळते असे मानले जाते. संध्याकाळी पुन्हा एकदा देवासमोर दिवा लावून भगवान विष्णूची आरती करावी. त्यावेळी मनापासून प्रार्थना करावी की आपल्या जीवनातील चुका माफ कराव्यात, योग्य मार्ग दाखवावा. मंडळी, पापमोचनी एकादशी हा दिवस केवळ उपवासाचा नाही, तर आत्मशुद्धी आणि भक्तीचा दिवस आहे. श्रद्धेने केलेले हे साधे उपाय आपल्या जीवनामध्ये शांती, सुख आणि सकारात्मकता आणि समृद्धी आणू शकतात. चला तर मंडळी, वेळ झाली इथेच थांबण्याची. आता आपण नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि मंडळी, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.